B for ball, C for cat, D for dog, E for eyes, आणि F for fish, आज काय करायचा fish. कोणचा तो दिलनी ना धरलेलं हवंय कुकून धरलं तर मामा कुठ मामा कुठ तर मित्रांनो गिफ्ट तिला पे आहे पाहू शकाल आपण तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपले मासे आता फ्राय झालेले आहेत एकदम आपण पूर्ण मासा फ्राय केलाय पण एकदम व्यवस्थित मी खुशी कन्या आज आम्ही मासे फ्राय करणार आहोत व मासे कशा फ्राय करतात पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा थँक्यू बाय आज काय शिकवलं शाळेत ABCD EFG ABCD EH आणि तिकडं हे काय A फॉर एप्पल B फॉर बॉल C फॉर कॅट D फॉर डॉग E फॉर आईज आणि F फॉर फिश आज काय करायचा फिश कोणचा दलना धरलेला का खूप जायचा करायला चांगलं सांग खांचे आपण सांगू का हा वाटते सांगू का आपण इथं कल्लू कुठं सांगू का इकडे इकडं अरे कोणचा तो दिलनी ना धरलेलं हवंय कुकून धरलं तर मामा कुठ तर मित्रांनो गिफ्ट तिला पे आहे पाहू शकाल आपण नेहरे सरांचे मासे चेक करायला गेलो होतो तर येता येता आपण तिकडनं मासे आणले होते हेच ते मासे आहे त्यांची चिलापीची साईज जी झालेली आहे ती सरासरी 500 ग्राम प्लस झालेली आहे मासे चेक केल्याचा व्हिडिओ आपल्याला पुढं पाहायला मिळेल चला आता साफ करून घेऊ तिकडे घे ना धुवायला धुवून घ्याव ना बघा साईज बघा एकदम खतरनाक साईज आहे साफ करून घेऊया आधी साफ करून घेतो आता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मासे साफ करून घेतलेले आणि त्याच्यावर कट सुद्धा करून घेतलेले आहेत बघा मसाला हे होण्यासाठी तर आता रेसिपी बनवूया आता काय करायचा कोड्याच करायचा ना हां आता या पीठवर तिच्यात मग कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे बघा आणि थोडासा रवा आहे भाजलेला ओके आता मसाला आहे पाहू शकाल मिक्स मसाला हळद मीठ कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि थोडासा चिकन मसाला मसाले मिक्स करून घेतोय आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे बघा ती पण आपण मिक्स करून घेऊया ठीक आलं लसूण पेस्ट ठेव इच्छा निघला का तर आता लिंबाचा रस मिक्स करून घेऊया आता मिक्स करायचा हो ना हातानं कर चांगला मसाला तयार करून घ्यायचा तुला येईल ना करता मग येईल ना करता कोड्यास हा कर मिक्सावर चांगला नंतर काढ ना मिक्स झाले तर आता माशांना मसाला लावून घेऊया चांगला एकदम कडक मध्ये लागलं पाहिजे तू खाणार काय होय. हा
असं करायचं. लाव इकडं. माशांना लावून घे ना. आवर दोन्ही साईडनं लावायचं आहे आपल्याला. अण्णा नाही काय करतो मला. अण्णा तर तर आता आपले आचार्य आलेले आहेत बघा. आणि आपले मासे पण मॅरिनेट झाले आणि तेल पण तापतंय. तेल तापलं की लगेच आपण फ्राय करणार आहोत. कोण खाणार रे? तुला काय पटात? मास कोणचं? माराळ का चिलापी? हे ते नाही पटत तुला. माराळ पटत ना? नाही नसं. पप्पा आणि तुला खायला कोण आणून द्या व्हिडिओ मध्ये? कोण कोण आणून दे खायला? नीट सांगावर. कोण काय आणून दे? मामा आणून दे ना काय खायला. काय ती स्नेकची चॉकलेट कोण आणली ती? सापाची चॉकलेट कोण आणली ती? मामा ना अटकच लाग. लक किती खालते हो तू? एक एकच खालते काय? आवड आता नाही गे. तू खालती. त्याला तापला आपला. आता मासा सोडू. आता मास फिश हे करतोय फ्राय करण्यासाठी बघा. फिश दुसरा पण सोडू. तर पाहू शकाल कशा प्रकारे मासे रोस्ट होतात. ते आता एक साईड पूर्ण झालेली आहे कारण तेल चांगलं तापलेलं होतं. त्याच्यामुळं ही साईड व्यवस्थित फ्राय झालेली आहे पाहू शकाल. आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं थोडासा कडकपणा आलेला आहे त्याला. मस्त झालं का आता? मस्त म्हणून झालं का यार? आता खायचं का? पाहू शकाल तर चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत. आता काढून घेऊया. मासा लवकर फ्राय होतो 5 ते 10 मिनिटातच. तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपले मासे आता फ्राय झालेले आहेत. एकदम आपण पूर्ण मासा फ्राय केला आहे पण एकदम व्यवस्थित शिजलेला आहे पाहू शकाल. आणि आता आम्ही दोघं खाणार आहोत. तर मित्रांनो आपली वेळ झाली आता रेसिपी टेस्ट करायची. रेसिपी पाहू शकाल एकदम मस्त झालेली आहे. मासा पण एक नंबर शिजलेला आहे ते बघा पाहू शकाल. आणि आपले जज साहेबांचा चॅनल आहे आपल्या मॅडमचा. टेस्ट करते बघा. कसं झालं आहे? तिखट नाही ना झाला? चांगलं झालंय का? मग आवडं मासं कोण खायला आता? एकटीच? पप्पा हो. असं करत नाकन हा असंच करत. असंच मम्माला सांगून करायला. काय काही खायचं तुला? उद्या परवा उद्या परवा. मम्मा नाही सुद्धा का पाहू शकाल एक नंबर झालेला आहे मासा. मी पण टेस्ट करतोय. लिंबू जास्त पिळल्यामुळे थोडंसं आंबट चव येते. मला देत का? तुला खायचंय? तुला तांबटू खाऊ काय? थांब ना खाऊन दे ना. व्हिडिओ काढून दे ना. भारी झालंय काय त्यांना खातात. जर बऱ्या कडक कडक हेर खाऊन कसं लागत आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.
चला आता घे खाऊन.